हाय, आय एम प्रतीक्षा. कधी तुम्हाला असं वाटलंय का, की सगळं आहे आयुष्यात, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय? लोकं आहेत, काम आहे, स्वप्न आहेत, पण आतून एक रिकामेपणा, लाइक एक गोंधळ चाललाय काहीतरी. ॲक्चुअली कालच मला माझी एक मैत्रीण भेटली. सगळं ठीक चाललंय तिचं. चांगली नोकरी आहे, फॅमिली, फ्रेंड्स आहेत आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत. पण तरी ती एक गोष्ट म्हणाली, "मला कळत नाही की मी काय करतीये आणि ते का करतीये?" मी सकाळी उठते, जेवण बनवते, ऑफिसला जाते, परत येते, परत जेवण बनवते आणि झोपते. हे रुटीन चालू आहे, पण मन मात्र कुठेतरी हरवलंय. आणि खरं सांगायचं तर ही फिलिंग फक्त तिची नाहीये. आपल्यापैकी खूप जण कधी ना कधी या फेजमधून जातात, जिथे आपल्याला स्वतःलाच समजत नाही, की आपण नेमकं कोण आहोत आणि कुठे चाललोय आणि काय करायचंय. ॲक्चुअली सोशल मीडियावर सगळे हॅपी दिसतात. LinkedIn, Instagram, YouTube सगळे काही ना काही पोस्ट करत राहतात असतात. काही ना काही टाकतात आणि कोणी ट्रिपला जातं, कोणाची काहीतरी अचीव्हमेंट असते. प्रत्येकजण काहीतरी अचीव्ह करताना दिसतो. तर मग कधीतरी आपल्यालाच असं वाटतं, आपल्यालाच क्वेश्चन पडतो, की मी मागे तर पडत नाही ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फीलिंग लॉस्ट या अशी फीलिंग जी आहे, म्हणजे फेल्युअर नाहीये. ती फक्त एक साईन आहे, की तुम्ही स्वतःला अजून बेटर समजून घेता. पण मग या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? खरं सांगू, त्याचं परफेक्ट आन्सर कोणाकडेच नसतं. पण काही छोट्या गोष्टी आहेत, ज्या हळू मदत करतात. जसं की फर्स्ट थिंग स्वतःपासून पळवू नका. स्वतःला जाणून घ्या. लाइक आपल्या मनामध्ये काय चाललंय? त्याला इग्नोर करू नका. त्याला स्वतःच्या मनाला विचारा, मला नेमकं हा त्रास का होतोय? याच्यामागे रिझन काय आहे? स्वतःला ॲनलाईज करा. सेकंड थिंग इज ॲक्चुअली माझ्या पण लाईफमध्ये अशा खूप जास्त फीलिंग्स आलेल्या आहेत आणि मी त्या कशा म्हणजे मी त्या हँडल फिक्स करायचा एकदाच ट्राय केलाय. म्हणजे एकदाच सगळं फिक्स करून टाकायचं. तर सगळं एकदम फिक्स करायचा प्रेशर घेऊ नका. लाइक थोडं-थोडं ट्राय करा, स्टेप बाय स्टेप. आज फक्त एक छोटं पाऊल टाका, उद्या अजून एक. बस इतकंच पुरेसं आहे. थोडं डिस्कनेक्ट व्हा. लाइक आजकाल फोन, सोशल मीडिया, इंटरनेट ह्याच्यातच आपण गुंतलेलो असतो. रोज स्क्रोलिंग करतो, रोज नवीन-नवीन काहीतरी बघत असतो. सो याच्यामुळेच आपल्याला मे बी अशा गोष्टीचा विचार होतो. सो थोडा वेळ या सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि थोडं स्वतःसोबत बसा. तुमचं माइंड हळू क्लिअर होईल. थोडा वेळ मेडिटेशन करा या जस्ट रिलॅक्स बसा एका ठिकाणी. खूप छान वाटेल. फोर्थ पॉइंट इज कुणाशी तरी बोला. लाइक सगळे आतमध्ये, मनामध्ये ठेवू नका. लाइक तुमची एखादी चांगली फ्रेंड असेल, क्लोज पर्सन असेल, फॅमिली असेल, कोणाशीही बोला और कोणीच नसेल तर लिहून काढा. खूप कधी-कधी फक्त बोलूनही किंवा लिहूनही खूप हलकं वाटतं. आणि फिफ्थ पॉइंट इज आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, की स्वतःवर थोडा विश्वास ठेवा. तुम्ही हरवलेले नाही आहात. तुम्ही फक्त प्रोसेसमध्ये आहात. कधी-कधी हरवणं गरजेचं असतं, कारण त्यातूनच आपण स्वतःला पुन्हा शोधतो. जर आता सगळं अनक्लिअर वाटत असेल ना, तर पॅनिक होऊ नका. कदाचित हीच ती वेळ आहे, जिथून तुमची खरी स्टोरी सुरू होणार आहे. जर तुम्हालाही असं कधी वाटत असेल, तर कमेंटमध्ये लिहा, "मी इथं नाहीये." आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित कोणाला आज हेच ऐकायची गरज असेल. सो थँक यू.